खडकवासला धरणातून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे पुणे महापालिकेकडून आणि प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। लाऊडस्पीकर लावून त्यावरती घोषणा देत नागरिकांना अलर्ट केलं जात आहे। सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी 39 फुटांवरती स्थिर आहे। गेल्या 24 तासात पाणी पातळीत 1.5 फुटांची घट झाली आहे। त्यामुळे सांगलीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे। दरम्यान कोयना आणि वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार मात्र सुरूच आहे। सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या 1 फूट खाली आली आहे। याच कृष्णेच्या पाणी पातळीची पाहणी करण्यासाठी लष्करी जवान नदीकाठी आले होते। त्यांनी नदीची पाहणी करून सद्यस्थितीचा आढावा घेतला। गडचिरोली जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे आणि धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। त्यामुळे जिल्ह्यातील 40 मार्ग बंद आहेत। 5 तालुक्यांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलाय। तसंच वैनगंगा प्राणहिता नदीची पाणी पातळी वाढत असल्यामुळे नागरिकांना सतर्क करण्यात आलंय। कृष्णा नदी आणि पंचगंगा नदीच्या संगमावरती असलेल्या नृसिंहवाडी परिसराला महापुराचा विळखा बसलाय। त्यामुळे दत्त मंदिर पाण्याखाली गेलंय, तर बाजारपेठ आणि घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। त्यामुळे तालुक्यातील शाळांना देखील सुटी जाहीर करण्यात आली आहे। कोल्हापुरातील काही भागात अजूनही पूरपरिस्थिती कायम आहे। पंचगंगेच्या पाणी पातळीत काहीशी घट झाली आहे, मात्र काही ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू आहे। पुणे बेंगळुरू हायवेवरील पाण्याचा अजून निचरा झालेला नाही, त्याची ड्रोन दृश्य समोर आली आहेत। पंचगंगा नदीची पाणी पातळी 1 फुटानं घटली आहे। त्यामुळे पूर ओसरायला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही। मात्र पन्हाळा ते गगनबावडा मार्ग अद्यापही पाण्याखालीच आहे। जिल्ह्यातील 85 बंधारेही पाण्याखाली असल्यामुळे हजारो हेक्टर शेतजमिनीचं नुकसान झालंय। खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यानं भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेलाय। त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद आहे। वाशिममधील अडाण धरणाचे 5 दरवाजे 20 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेत। मुसळधार पावसामुळे धरण 65% भरलंय। अडाण नदीपात्रात विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्क करण्यात आलंय। मावळ तालुक्याच्या पवना धरणातील पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झालाय। सध्या धरणात 85% पाणीसाठा आहे, तर धरणातून 1400 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे पाऊस वाढल्यास विसर्ग वाढवण्याचा इशारा नदीकाठच्या गावांना देण्यात आलाय। गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी मोरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। त्यामुळे नवेगाव बांध तलाव ओव्हरफ्लो झालाय। सडक अर्जुनीतील चिंगी या गावातून जाणाऱ्या नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत आहे आणि त्यामुळे चिंगी आणि खोबा या गावांचा संपर्क तुटलाय। छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणाची पाणी पातळी 2.5 फुटांनी वाढली आहे। धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असली तरी शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे। नाथसागराची पाणी पातळी सध्या 6.65% वरती आहे। कोकणातील पारंपरिक मासेमारी हंगाम अवघ्या 2 दिवसांवरती आलाय। त्यामुळे मच्छीमार दर्यावरती स्वार होण्यास सज्ज झालेत। नव्या मासेमारी हंगामाला सुरुवात होण्याआधी मच्छीमारांची लगबग सुरू झाली आहे। भुसावळ तालुक्यासह परिसरातील मागील 4 ते 5 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। मात्र आज सकाळपासून पावसानं पुन्हा जोर धरलाय। मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा पसरलाय।